नमस्कार. मी डॉक्टर प्रशांत प्रभाकर उदगीरे, इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट. आज आपण मानसिक ताणतणावाचा हृदयावर होणाऱ्या परिणामाबद्दल थोडक्यात चर्चा करूया. ताणतणाव हा हृदयरोग होण्यासाठी एक महत्त्वाचं कारणीभूत फॅक्टर मानलं जातं. ताणतणाव हा आपल्या ऑफिसच्या ठिकाणी असो किंवा घरी असो, कोणत्याही ठिकाणी हा हृदयासाठी घातकच असतो. ताणतणावामुळे शरीरातील कॉर्टिसॉल हार्मोनचं प्रमाण वाढतं, शरीरामध्ये फ्री रॅडिकल्सचं प्रमाण वाढतं आणि त्याच्यामुळं हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस होण्याचं प्रमाणसुद्धा वाढतं. साऊथ ईस्ट एशिया इन्क्लुडिंग इंडिया, भारतामध्ये सुद्धा ताणतणाव हा नंबर 1 फॅक्टर मानला जातो जो हृदयरोग होण्यासाठी कारणीभूत आहे. दुसरा फॅक्टर तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ आणि तिसरा मग डायबिटीज, हायपरटेन्शन, कोलेस्ट्रॉल. त्यामुळं भारतामध्ये ताणतणाव हा सगळ्यात मुख्य घटक आहे जो हृदयरोग होण्यासाठी कारणीभूत आहे. हा ताणतणाव दूर करण्यासाठी आपण काय करणार? तर बऱ्याच ठिकाणी आपण बघतो, ऑफिसमध्ये सुद्धा, की वेगवेगळी शिबिरे घेतले जातात. योगा, मेडिटेशन ह्यामुळे तुमचं मानसिक ताणतणाव कमी होण्यासाठी मदत होते. तसेच सोशल सपोर्ट ग्रुप्स बऱ्या प्रमाणात तयार झालेले आहेत. त्याद्वारे आपण आपल्या मनातल्या भावना व्यक्त करून आपला ताणतणाव कमी करण्यासाठी मदत होते. योगा आणि मेडिटेशन ह्यामुळे तुम्ही तुमच्या हार्मोन्सवर नियंत्रण पाहून शरीरातलं इन्फ्लमेशनचं प्रमाण कमी करू शकता आणि त्याने हृदयरोग कमी होण्यासाठी जास्त फायदा होतो.